मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 24. 8 दिवसांनंतर मी महाराजांबरोबर हस्तिनापूरला जाण्यासाठी रथात बसले. सगळे नगरजन मला निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले होते. बाबा उत्तर्यानं डोळे पुशीत होते. वसुदेवासह मी सर्वांचा निरोप घेतला. महाराणी कुंती म्हणून हस्तिनापुराला चालले. नगरातील एकच महत्त्वाची स्त्री मी माझ्याबरोबर घेतली होती आणि ती म्हणजे धात्री. माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी भरून आलं. माझ्या स्मृतींची रांगोळी अंगावर कोरून घेणाऱ्या त्या नगराला वंदन करून मी निरोप घेतला. रथ हस्तिनापुराकडे धावू लागला. नगराच्या सीमा मागं पडू लागल्या. शेवटी अश्व नदीचं पात्र आलं. तिच्या पात्राच्या दर्शनानं अग्नीच्या ठिणगीनं जसा वणवा पेटावा तसा विवाहापूर्वीच्या त्या आठवणींनी माझ्या मनाचा डोंब उसळला. तिच्या लाटे लाटेवर मला ती 2 सोनेरी कुंडलं दिसू लागली. 2 गोंडस हात दिसू लागले. ज्या हातांनी राजदंड धरावा तेच हात आता आसूड आणि घोड्याचे वेग धरतील. दैव हे किती निर्दयी असतं. त्यानं मला मथुरेहून या नगरात आणलं. माझ्या या नगरातील जीवनात काही दुःख नाही हे त्याला पाहवलं नाही. त्यानं हिमालयातून दुर्वासांना इथं पाठविलं. आता मी हस्तिनापुराला जात होते. माझं ते तेजस्वी बाळ मात्र चंपानगरीत होतं, एका सारथ्याच्या पर्णकुटीत. त्याची आठवण म्हणून मी अश्वनदीला श्रद्धेनं वंदन केलं. राजकुमारी कुंती कौरवांची महाराणी म्हणून चालली होती. स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी. कधी ती कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची माता असते, तर कधी कुणाची सून, कुणाची भावजय असते. तिला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व कधी असतच नाही. असलं तरी दाखविताच येत नाही. आम्ही हस्तिनापुराला आलो. हे नगर महाराणी शकुंतला, सुवर्णा, यशोधरा, तपती, शुभांगी, संप्रिया, अमृता, सुयशा आणि सत्यवती या महाराण्यांचं नगर होतं. एकीपेक्षा एक सरस महाराण्यांनी कुरुकुलाची कीर्ती आर्यावर्तात पसरवली होती. माझं मन नगरात प्रवेश करताच भारावून गेलं. हजारो नगरजन आपल्या महाराणींचं स्वागत करण्यासाठी गंगेच्या पवित्र तीरावर जमले होते. आनंदानं धुंद होऊन ते घोषणा देत होते, फुलं उधळीत होते, वाद्य वाजवीत होते. गंगेच्या लहरी लहरी आनंदानं नाचून कुरुकुलाच्या सुनेचं स्वागत करीत होत्या. हीच गंगा चंपानगरीत माझ्या पुत्राचं लालन पालन करणार होती, म्हणून मी तिला वाकून वंदन केलं. वाजत गाजत आम्ही राजवाड्यावर आलो. महाद्वारात राजमातेनं मला ओवाळलं. जवळच वडिलांसारखे पूज्य असलेले महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र उभे होते. श्रद्धेनं मी त्या सर्वांना वंदन केलं. मला आशीर्वाद देताना विदुर म्हणाले, मुली, राजा शूरसेनाशी या कुलाचं नातास जोडलं गेलं हे भवितव्याच्या दृष्टीनं छान झालं. कौरवांच्या त्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या राजवास्तूत मी कुरूंची महाराणी म्हणून तरुण वयात पाऊल टाकलं. मन पिसासारखं हलकं झालं. सौख्याचे अमृत मेघ माझ्या डोक्यावर असंख्य धारांनी वर्षाव करू लागले. हस्तिनापुरात माझे दिवस आनंदात जात होते. दिवस केव्हा उगवत होता आणि केव्हा मावळत होता ते सुद्धा मला समजत नव्हतं. धात्री रोज पराक्रमी पूर्वजांच्या निरनिराळ्या कथा सांगत होती. बाळपणातील फुलपाखरामागे धावणारी पृथा माझ्या मनाच्या पटलावरून अस्पष्ट होऊ लागली. भोजपुरात भित्तीवर डोकं आपटणारी असहाय कुंती अदृश्य होऊ लागली. खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात. त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल, वेड लागेल त्याला. म्हणून निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं. माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी आता हळूहळू बुजू लागल्या. माझं मन मनोरथांच्या सुयांनी महाराणी कुंतीच्या जीवनाचं राजवस्त्र हळूवार विणू लागलं. मी स्वतःच्या भाग्यावर संतुष्ट होऊ लागले. आता मला काय कमी होतं? मानमान्यता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळं माझ्या पायांची लोळण घेत होतं. महाराजांच्या सारखा प्रेमळ, पराक्रमी आणि देखणा पती होता. रोज दर्पणात बघून केशभूषा करून घेताना मी माझ्याच प्रतिबिंबाला म्हणे, कोण तू?
महाराणी कुंतीकडे अशी टक लावून काय पाहतेस? दृष्ट लागेल की तिला तुझी. तरीही हसत ते माझ्याकडे पाहतच राही. लटक्या रागानं मी कुपीतलं मुखचूर्ण त्या बिंबाच्या अंगावर फेकी. चूर्ण सगळ्या दर्पणभर पसरे. प्रतिबिंब अदृश्य होई. मी एक गोल गिरकी घेई आणि कक्षाच्या गवाक्षात येऊन उभी राही. तेथून गंगेचं विशाल पात्र दिसे. गंगेवर असंख्य कारंडव पक्षी स्वैरपणे भराऱ्या मारीत असताना पाहून जीवन म्हणजे गोड झोके देणारा एक हिंदोळाच आहे असं मला वाटे. अशीच मी एकदा गंगेकडे एकटक पाहत उभी होते. मागून येऊन कुणीतरी एकदम माझे डोळे झाकले. मी दचकून गेले. हातांची डोळ्यांवरची पकड जास्तच घट्ट झाली. ते महाराज होते. मी लाजून लाल झाले. मला जवळ घेत ते म्हणाले, कुंती, पुरुष पराक्रम करायला लागले की पराक्रमाची मालिकाच तयार होते. तुला जिंकलं खरं, पण राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं जिंकलेली धरती. धरतीशिवाय राजा म्हणजे आयाळीशिवाय सिंह. मी खाली मान घालून ऐकत होते. त्यांच्या ते एकच अस्पष्ट स्पर्शात किती किमया होती. माझ्या शरीराचा मोर पंख पिसारून नाचू लागला. हनुवटी बोटांनी वर उचलीत ते मला प्रेमानं म्हणाले, हे राज्य पूर्वजांचं आहे. मी स्वतः जिंकलेल्या राज्याची त्यात आणखी भर घालणार आहे. उद्याच मी दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. दिग्विजय, दिग्विजय म्हणजे सतत लढाई. एका पाठोपाठ एक नव्या दमाच्या राज्याशी युद्ध. जीवन मरणाचा खेळ. त्यांचा हात मी हातांनी घट्ट दाबून धरला. माझी भीती त्यांनी त्यातून ओळखली. माझ्या डोळ्यात खोल पाहत ते म्हणाले, कुंती, घाबरू नकोस. हे कुरूंचं रक्त आहे. याला पराभव माहीत नाही. मी लवकरच परत येईन. त्यांच्या डोळ्यांतून आत्मविश्वासाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या. आपल्या बळकट हातांनी त्यांनी मला अधिकच जवळ घेतलं. त्यांचे उष्ण ओठ माझ्या ओठांवर टेकले. गंगेवरून येणाऱ्या चोंबड्या थंड वायुलहरी उगाच 2 तप्त शरीरांना थंड करण्याचा दुबळा प्रयत्न करू लागल्या. दुसऱ्या दिवशी कुरूंचं निधड्या छातीचं अफाट चतुरंग सैन्य दिग्विजयाला जाण्यासाठी सज्ज झालं. महाराज लोहत्राण घालून योद्ध्याचा वेश चढवून सर्व सैन्याच्या अग्रभागी उभे राहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडू लागले. सर्व वडीलजनांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले. शेवटी राजमातेनं त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं, पांडू, तुझं क्षेम दूताकडून वरचेवर कळवीत जा. सांभाळून वाग. मी पुढं होऊन त्यांच्या कपाळावर केशरी टिळा लावला. वाकून त्यांच्या पाया पडताना मी हळूच पुटपुटले, येताना एखादी चांगली पत्नी पण आणा. मी वर उठताच त्यांनी आश्चर्याने विचारलं, पत्नी? होय, राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं मिळवलेली धरती. ठीक आहे, असं म्हणत ते वळले आणि सैन्याच्या अग्रभागी असलेल्या एका पांढऱ्या शुभ्र अश्वावर आरूढ झाले. त्यांनी संकेत करताच कुरूंचं सैन्य चालू लागलं. त्रिकोणी भगवा ध्वज कपोताच्या पंखासारखा फडफडत पूर्व दिशेला निघून गेला. माझं मन अभिमानानं भरून आलं. दूत नित्य वार्ता घेऊन येत होता. एकामागोमाग एक राज्य जिंकीत कौरवांचं विजयी सैन्य रत्न, मोळी, पोवळी, सोनं, वैदुर्य, माणकं, रूपं, गायी, घोडे, हत्ती, धान्य यांची खंडणी घेत पुढं चाललं होतं. दशार्ण, मगध, मिथिला, विदेह, काशी, सुहय, पुंड्र सगळे देश कौरवांपुढं हार खात होते. सैन्य बाहेर पडून आता 4 महिने लोटले होते. हे 4 महिने म्हणजे मला 4 युगांसारखे वाटले होते. युद्धावर जाणाऱ्या विजयी वीराची पत्नी मनाच्या कोणत्या अवस्थेत असते हे जाणायला वीरपत्नीच व्हावं लागतं. 4 महिन्यानंतर वार्ता आली की सर्वत्र यशस्वी होऊन महाराज परत येत आहेत. सगळ्या नगरात उत्सुकता पसरली. महाराज भरतांनंतर दीर्घकाल कुरुकुलात असला दिग्विजय कुणीच केला नव्हता. माझं मन अभिमानानं भरून आलं. बाबा एकदा म्हणाले होते, वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं. माझं मन मला सांगू लागलं की धुंदी सांसर्गिक असते. केव्हा केव्हा वीरपत्नीलाही ती चढते. आता मी दिग्विजयी महाराज पांडूंची लाडकी पत्नी कुंती होते. महाराण्यांची महाराणी. माणसाच्या दैवाचा समुद्र कधी कधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो हेच खरं.
खंडणीनं भरलेल्या शेकडो गाड्या एकामागून एक येऊन राजवाड्यासमोर लागू लागल्या. मागून विजयी कौरव सैन्य नगरात घुसलं. शेवटी महाराज अंबारीतून आले. त्यांची छाती उन्नत होती, पण पण त्यांच्या डाव्या हाताला एक सुंदर स्त्री बसली होती. कोण होती ती? महाराजांजवळ बसण्याचं धाडस तिनं कसं केलं? शंकेची जळू माझ्या स्त्री मनाला डसू लागली. अंबारी महाद्वारात आली. मी नेहमीप्रमाणे पुढं झाले, पण माझं सगळं लक्ष त्या स्त्रीकडे होतं. ती सुंदर होती. महाराजांकडे बघून ती खुदकन हसली. माझ्या संयमाची बांध फुटू लागले. शेवटी स्वतः महाराजच म्हणाले, कुंती, तू जाताना पत्नी आणा म्हणून सांगितलं होतंस. ही शल्याची भगिनी माद्री बघ, तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे. ऐकून महाराजांनी माझे शब्द माझ्यावरच उलटवले होते. तर पुरुष असल्या बाबतीत केव्हा पडत्या फळाची आज्ञा घेतील ते कोणत्या स्त्रीला सांगता येणार नाही. या राजवाड्याची तर ती परंपराच होती. रात्री मला सेनापतींकडून कळलं की मद्र देशाच्या महाराज शल्यांनी पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या भगिनीसाठी विजयी महाराजांना पांचालांच्या राज्यातच अगोदर गाठलं होतं. वैभवशाली कुरुकुलाशी आपला रक्ताचा संबंध जोडावा या कल्पनेनं महाराजांना त्यांनी आपली बहीण माद्री हिच्याबद्दल विचारलं. महाराजांनीही त्यांच्या विनंतीला माद्रीच्या सौंदर्याकडे बघून संमती दिली. येताना ते तिला घेऊनच आले होते. आता नगरात 2 महाराण्या झाल्या होत्या, एक कुंती आणि दुसरी माद्री. त्या रात्री झोपताना मी विचार केला, अतिसौख्यही काही बरं नव्हे. एखादं लहान बालक अतिशय देखणं असलं की त्याच्या गालाला दूरदृष्टीच्या स्त्रिया तीट लावतात. सौख्याचंही तसंच असतं. त्यात सुद्धा कोणीतरी वाटेकरी असावाच, कुठंतरी तीट असावीच. बरं झालं महाराणी माद्री आली ते. आता या कुंतीला एक स्त्री म्हणूनही जगायला थोडी मोकळीक मिळेल. महाराणीपणाची अर्धी धुरा आता माद्री सांभाळील. माझ्यापेक्षा सुंदर असल्यानं महाराजांना आनंदी ठेवील. शेवटी जीवन म्हणजे कुठंतरी केलेली तडजोडच नसते का? महाराणी माद्री माझी सवत म्हणून आली खरी, पण आम्ही कधीच एकमेकींचा द्वेष केला नाही. कारण द्वेष हा दुधारी शस्त्रासारखा असतो. तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला दोघांनाही सारखाच मारक ठरत असतो. आम्ही एकमेकींशी प्रेमानं वागू लागलो. कारण प्रेम हा मानवी मनाचा सर्वातनी हवाहवासा वाटणारा एकमेव आविष्कार आहे. एकमेकांना समजावून घेऊन आम्ही जीवन जगू लागलो. जितक्या प्रेमानं सगळ्यांनी माझं स्वागत केलं होतं, तितक्याच प्रेमानं सर्वांनी माद्रीचंही स्वागत केलं. 2 महाराण्यांमध्ये महाराज 2 चांदण्यांमधील चंद्रासारखे दिसू लागले. मलाही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी एक चांगली सखी मिळाली. जीवन हे माणसाशी कधीकधी सौख्याची रंगपंचमी खेळतं. इतके रंग ते उधळतं की त्यानं जीव घुसमटून जातो. हात उंचावून म्हणावंसं वाटतं की बस झाली ताई सौख्याची उधळपट्टी. माझंही तसंच झालं होतं. महाराजांच्या अनुपस्थितीत घटकांघटका मी माद्रीशी गप्पा मारीत बसे. तिचं बोलणं ऐकत बसावं असंच होतं. पाव्यातून मंजूळ स्वर यावेत असा तिचा आवाज मधुर होता. आम्ही दोघी एकदा अशाच गप्पांत रंगलो होतो. ती आपल्या भावाची शल्याची खोचक बोलण्याची कला कशी प्रभावी आहे हे मला सांगत होती. आपल्या वाक्चातुर्यानं त्यानं महाराजांचं मन कसं पटकन जिंकलं हे सांगून ती खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती. महाराज आमच्या मागं येऊन केव्हा उभे होते ते आम्हाला माहीतही नव्हतं. हळूच पुढं होत आमच्या खांद्यावर हात ठेवत ते हसत म्हणाले, एकूण एकाच म्यानात 2 खडक कधी कधी राहतात तर. आम्ही सावरून उठलो. मी हळूच पुटपुटले, स्त्री म्हणजे खडक आहे असं कोणी सांगितलं? माद्रीनंही मला साथ दिली. ती म्हणाली, आणि पुरुष म्हणजे मॅन हे तरी कुठं बरोबर आहे? महाराजांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, दोघी मिळून आम्हाला सांगा तरी स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते? मी म्हणाले, पुरुष म्हणजे एक देह आणि स्त्री म्हणजे त्याची पडछाया. कधी कधी दोहो बाजूनी प्रकाश आला की एकाच देहाच्या 2-2 पडछाया पडतात. आम्ही दोघे आपल्या तशाच पडछाया आहोत. माद्रीनं माझं अर्धवट वाक्य पुरं केलं. मला तिचं कौतुक वाटलं. माद्रीच्या उत्तरानं ते आनंदी झाले. त्यांनी दोन्ही हातांनी आम्हा दोघींना एकदमच छातीजवळ घेतलं. आनंदानं ते हसत हसत म्हणाले,
या नगराचा राजा झालो तेव्हा किंवा दिग्विजयी सम्राट झालो तेव्हा जेवढा आनंदी नव्हतो तेवढा आज मी आनंदी आहे. आणि राजा आनंदी झाला म्हणजे काय करतो माहिती आहे का तुम्हा दोघींना? गोरगरिबांना धन वाटतो, मी म्हणाले. नगरात एखादी धर्मशाळा बांधतो, नाहीतर एखादा मार्ग तयार करतो, माद्री म्हणाली. छे छे, राजा संतुष्ट झाला म्हणजे एकच करतो, मृगया. आज आम्ही वारणावताच्या अरण्यात मृगयेसाठी जाणार. त्याने एका सेवकाकडून सेनापतींना संदेशही पाठवला. मृगयेची तयारी सुरू झाली. गडबडीत महाराज कक्षाबाहेर जाऊ लागले. दारातून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकुट द्वारावरच्या पडद्याच्या एका तलम धाग्यात अडकला आणि खाली पडला. माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. पुढं होऊन मी तत्परतेनं मुकुट उचलीत म्हणाले, महाराज, आज नाही गेलं तर नाही का चालणार? कुंती, भीती हा स्त्रियांचा स्वभावच आहे, पण निश्चय हा पुरुषांचा स्वभाव आहे. मी जाणारच. घाबरायचं सोडून दे. मी काही युद्धावर जात नाही, केवळ मृगयेला जातो आहे. मस्तकावर मुकुट चढवून ते झपाझप पावलं उचलीत निघून गेले. 2 दिवसांनीच महाराज वारणावताहून परत आले. त्यांनी मृगया म्हणून काहीच बरोबर आणलं नव्हतं. उलट त्यांची नेहमीच हसरी असणारी चर्या म्लान आणि मलूल झाली होती. कदाचित ती अरण्यात भटकल्यामुळे झाली असेल. आम्हाला पाहताच ते खुलतील या कल्पनेनं मी आणि माद्री त्यांना हसतच सामोऱ्या गेलो. पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. खाली मान घालून तडक ते आपल्याच कक्षात गेले. त्यांनी लागलीच कक्षाचं द्वार आतून लावून घेतलं. काही न खाता 4 दिवस ते आतच राहिले.